नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती। आज या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अति संभाव्य प्रश्नपत्रिका संच 20 आपण यामध्ये सादर करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली तपास पथक स्थापन केले? गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारच्या कोणाच्या अध्यक्षतेखाली तपास पथक स्थापन केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे BK सिंह हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्रीहरिकोटा हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सरपंचाची थेट जनतेतून निवड करावी याबाबत नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॅडॅशे होते? सरपंचाची थेट जनतेतून निवड करावी याबाबत नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॅडॅशे होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुधीर ठाकरे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, होमिओपॅथीचा जनक कोणास म्हटले जाते? होमिओपॅथीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सर हॅनिमन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, गुरुमुखी लिपी कोणी सुरू केली आहे? गुरुमुखी लिपी कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुरु अंगद यांनी काय केले आहे? गुरुमुखी लिपी सुरू केलेली आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अरुणाचल प्रदेश या काही राज्यामध्ये सूर्य सर्वात प्रथम उगवतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, नाबार्डची शिफारस करणारी समिती कोणती? नाबार्डची शिफारस करणारी समिती कोणती होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शिवरामन समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मोगल काळात दरबारी भाषा म्हणून डॅडॅश भाषेचा वापर केला जात असे? मोगल काळात दरबारी भाषा म्हणून डॅडॅश या भाषेचा वापर केला जात असे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पार्शियन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेअर बाजार हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरुमुखी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, अजिंठा लेणीचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? अजिंठा लेणीचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जॉन स्मिथ यांनी काय केलं आहे? अजिंठा लेणीचा शोध लावलेला आहे। नेक्स्ट, सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे धूपगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताने अंतराळात सोडलेले पहिले कृत्रिम उपग्रह कोणता आहे? भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आर्यभट्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सेनापती बापट हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रायगड हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट,
14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॅडॅसे होते. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॅडॅसे होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे Y.V. रेड्डी हे काय आहे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दादासाहेब फाळके पुरस्कार सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1969 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे फिलिपिन्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ओझान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओझान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 16 सप्टेंबर या दिवशी ओझान दिन साजरा केला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुरत हे शहर खालपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? सुरत हे शहर खालपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तापी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात? मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पांढऱ्या पेशी यांना काय सैनिक पेशी असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आसाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्नाटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो? कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1905 ते 1920 का आहे टिळक युग म्हणून ओळखला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॅडॅस 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॅडॅसे होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे N.K. सिंह हे काय होते 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जिल्हा अधिकारी यांच्याकडे देतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आसाम या राज्याला समुद्रकिनारा नाही. केरळ, ओडिशा आणि गुजरात राज्याला समुद्रकिनारा आहे पण आसाम राज्याला समुद्रकिनारा नाही म्हणून आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उलर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. उलर म्हणजे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता होता? प्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुत्रा. कुत्रा का आहे प्राचीन काळामध्ये पाळीव प्राणी होता. नेक्स्ट, गुरु तेग बहादूर हे शिखाचे कितवे गुरु आहेत? गुरु तेग बहादूर हे शिखाचे कितवे गुरु आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 90 हे काय आहेत गुरु तेग बहादूर हे शिखाचे 90 गुरु होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वामीनाथन आयोग कोणत्या क्षेत्रासंबंधी नेमला गेला होता? स्वामीनाथन आयोग कोणत्या क्षेत्रासंबंधी नेमला गेलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कृषी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ताडोबा व्याघ्र अभयारण्य कोठे आहे? ताडोबा व्याघ्र अभयारण्य कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वित्त आयोगाचे कलम डॅडॅस वित्त आयोगाचे कलम डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 280 हे काय आहे वित्त आयोगाचे कलम आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑक्सिजन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टेलिस्कोपचा शोध कोणी लावलेला आहे? टेलिस्कोपचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गॅलिलिओ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.